सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार। तर आज ही मराठी मुलगी अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगी या चॅनलमध्ये तुम्हाला घेऊन निघालेली आहे पुन्हा एकदा निसर्गाने नटलेल्या वेगवेगळ्या ऑफबीट डेस्टिनेशनला। यावेळेसचं आपलं पुढचं ऑफबीट डेस्टिनेशन आहे यॉर्कशायर डेल्स आणि पीक डिस्ट्रिक्ट। आपण निघालेलो आहोत ह्यूस्टन स्टेशनवरून। आता मी ह्यूस्टन स्टेशनला उभी आहे आणि तिथून आपण ट्रेन घेणार आहोत। ट्रेनने आपण मँचेस्टरला जाणार आहोत आणि तिथून आपण पीक डिस्ट्रिक्ट बघायला जाणार आहोत। पीक डिस्ट्रिक्टमध्ये यॉर्कशायर आणि डर्बीशायर असे दोन काउंटी येतात आणि यामधली वेगवेगळी निसर्ग सौंदर्याने भरलेली ऑफबीट डेस्टिनेशन्स आपण बघणार आहोत। लंडनहून मँचेस्टरला जाण्यासाठी बऱ्याच रेल्वे उपलब्ध आहेत। मी अवंती वेस्ट कोस्टचं स्टँडर्ड क्लासचं तिकीट काढलं होतं आणि फक्त 1.5 तासात मँचेस्टरला पोहोचले। इथून मी बस घेतली आणि व्हाया पीक डिस्ट्रिक्ट यॉर्कशायरला जायला निघाले। आपण बघणार आहोत डेल्स। डेल्स म्हणजे काय तर हिरव्यागार कुरणांनी किंवा गवतांनी भरलेल्या छोट्या छोट्या टेकड्या, रोलिंग हिल्स। आजूबाजूच्या या हिरव्यागार टेकड्या बघताना, हिल्स बघताना खूप छान वाटत होतं। मग इंग्लंडमधल्या पीक डिस्ट्रिक्टच्या या डेल्स बघत आपण इथली सिनिक कंट्रीसाइड व्हिलेजेस बघणार आहोत। म्हणजे खरं तर काय, आपण खेडीच बघायला चाललेलो आहोत, परंतु या खेड्यांमध्ये आपण बघणार आहोत नॅशनल पार्क, वॉटरफॉल, पॅलेस, कॅथेड्रल आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट अशा अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत। कासलटन हे हायपीक डिस्ट्रिक्टमधलं एक सुंदर, टुमदार आणि सिनिक व्हिलेज आहे। या खेड्यात पायी फिरायला खूप छान वाटत होतं। पीक डिस्ट्रिक्ट या नॅशनल पार्कमधलाच हा एक भाग आहे। हे एक खेडं आहे आणि मुख्यतः टुरिझमसाठी आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या मायनिंगसाठी सुद्धा हे गाव ओळखलं जातं। या गावात 4 प्रकारच्या मुख्य केव्ज आहेत। या केव्जमधून वेगवेगळ्या मिनरल्स आणि जेमस्टोन्स काढले जातात। यापैकी पीक कॅव्हन, ब्ल्यू जोन कॅव्हन, स्पीडवेल कॅव्हन आणि ट्रिक क्लिफ कॅव्हन या महत्त्वाच्या खाणी आहेत। गावात मी पायीच फिरत होते। खूप सुंदर सिनिक गाव असल्यामुळे खूप छान वाटत होतं पायी फिरायला। गावात एक छोटीशी नदी पण वाहते। तुम्ही जर पीक डिस्ट्रिक्टला व्हिजिट करणार असाल तर या गावाला नक्की थांबा आणि या गावात फिरण्याचा आनंद नक्कीच घ्या। इथून मी मग मोन्झाल हेड या व्ह्यू पॉईंटवर आले। नॅशनल पार्क बघण्याचा हा एक व्ह्यू पॉईंट तर आहेच, परंतु इथून मिडलँड रेल्वेने रिव्हर वेवर बांधलेला एक मोठा 300 फूट लांबीचा ब्रिज आपण बघू शकतो आणि तिथून रेल्वे जात असताना खूपच सुंदर दिसतो तो ब्रिज। नमस्कार। मग आता आपण आलेलो आहोत बेकवेल या व्हिलेजमध्ये। बेकवेल हे व्हिलेज बेकवेल टार्ट किंवा बेकवेल पुडिंग यासाठी प्रसिद्ध आहे। आपल्या सगळ्यांना साधारणतः ऐकून हा गोड पदार्थ माहिती आहे। या गोड पदार्थाचा जन्म बेकरी मधल्याच एका गोड पदार्थाचा जन्म बेकवेल या व्हिलेज मधलाच आहे। मी आता या गावातच उभी आहे। वे नदीच्या काठावर आता मी उभी आहे। हे गाव साधारणतः टुरिस्ट प्लेस म्हणूनच ओळखलं जातं।
गावाची इकॉनॉमी ही टुरिस्टवरच अवलंबून आहे। अतिशय छान छोटंसं सुंदर टुमदार व्हिलेज आहे, गाव आहे। आणि आता आपण हे गाव बघायला निघणार आहोत। या गावाची लोकसंख्या फक्त 4000 आहे। हॅलो, मग आता आपण पोहोचलेलो आहोत चॅट्सवर्थ हाऊसला। चॅट्सवर्थ हाऊस हे बेकवेल पासून साधारण 20 मिनिटाच्या अंतरावर आहे। डेव्हनशायरच्या राजाचं ठिकाण, राज्याची गादी इथे आहे। कॅव्हेंडिश फॅमिली इथे साधारण 1500 वर्षापासून राहते। कॅव्हेंडिश फॅमिली ही डेव्हनशायर काउंटीची राज्याधिकारी म्हणून मानली जाते। आणि साधारण आत्ता हे हाऊस म्युझियम म्हणून आहे आणि त्याचबरोबर कॅव्हेंडिश फॅमिली अजूनही इथे राहते 1500 वर्षापासून, जसं मी सांगितलं। आता या म्युझियममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्कल्पचर्स, पेंटिंग, त्याच्यानंतर जुने फर्निचर्स असं म्युझियम सुद्धा आहे। हे आपण हाऊस आता बघणार आहोत आणि खूप मोठ्या विस्तीर्ण जागेत हे हाऊस म्हणजेच महाल राजाचा आणि गार्डन पसरलेलं आहे। अतिशय सुंदर वाटतं आहे आता इथे, खूप छान वाटतं आहे। आपण हे सगळं आता बघायला निघणार आहोत, गार्डन आणि हाऊस सुद्धा। यॉर्कला पोहोचलेलो आहोत आणि यॉर्कला मी बेड अँड ब्रेकफास्ट बुक केलेला आहे। सुंदर रूम्स आहेत, छोट्या घरच असतं आणि त्यांच्या घरातल्याच काही रूम्स त्यांनी रेंटवर दिलेले असतात। 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी तुम्ही घेऊ शकतात आणि ब्रेकफास्ट पण त्याच्यात इन्क्लूड असतो। तर मग यॉर्कशायर आणि डेल्सच्या या पहिल्या दिवसात तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। आणि पुढच्या भागामध्ये आपण पुढचे 2 दिवस यॉर्कशायर आणि डेल्समध्येच फिरणार आहोत। तर पुन्हा भेटूयात अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगीच्या यॉर्कशायर आणि डेल्सच्या भागात। तोपर्यंत बाय बाय।